सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर नेहमीप्रमाणे आम्ही उद्या जाणार आहे पिकनिकला, म्हणजे ट्रिपला, रिसॉर्टला परत. पण ह्या टायमाला आम्ही नॉर्मल रिसॉर्टला जाणार आहे आणि सेम फॅमिली ट्रिप आहे. खूप जास्त कन्व्हर्सेशन, सगळ्यांचे भांडी, उद्या परवा जायचं, अशी भांडी आहे, उद्या जायचं परवा जायचं, हे ते करून करून फायनली मी 1 डे ट्रिप जातो आहे उद्या. सो त्यासाठी आम्ही गेलेलो आज शॉपिंग करायला. तुम्ही बघा तुम्हीच बघा केवढी शॉपिंग केली आहे आम्ही. ओके, सो मी आणि भक्ती आणि भक्तीची मम्मी आम्ही लोक गेलेलो. कुठे गेलेलो? शॉपिंगला. तर भक्तीला जे हवं होतं ते भक्तीला भेटलंय फायनली. त्यामुळे तुम्हाला दाखवतो आमची पिशवी केवढी भरली आहे. पिशवी भरून एवढं सगळं आता बाहेर पडायची वेळ आली आहे. एवढं भरलंय. वातावरण एकदम असं थंड थंड पण झालंय, खूप छान पण वाटतंय. पण प्रॉब्लेम असा आहे की पाऊस नको पडू दे, जाताना नको, ते गेल्यावर पडू चालेल, पण इकडनं जाताना नको, नाही तर पूर्ण वाट लागेल. आणि ठीक आहे, चांगली गोष्ट पाऊस येतोय, पाणी काय नाही. पण सो आपण भेटूया फ्रेशन अप झाल्यानंतर. जोरात बोल. काय पडतोय? गाईज फायनली आमचा प्लॅन चौपट झाला आहे. म्हणजे आम्ही चाललो तर आहे, पण पाऊस जाम पडतोय. माझी वहिनी बिचारी. गाईज खूप पाऊस पडतोय आणि आम्ही अर्धे भिजलो. हाताने कर. फायनली गाईज आम्ही आलोय रिसॉर्टला. प्रचंड गर्दी आहे. उठवलं तरी 5-7 तास तरी झोप झाली पाहिजे असं. पण त्यात पण तर तू येईपर्यंत 2दा उठला होता. हाय मदर थिंग्स. व्हॉट मदर थिंग्स? 4-5 वेळा झोपेला उठलेला. मावशी हाऊस नाश्ता. ओके. पोहे आणि मिसळ पाव. काय पाहिजे? बहुत ज्यादा क्राउड है, बहुत ज्यादा. आम्ही का आलो माहिती नाही आम्हाला. लोकल रिसॉर्टला, लोकल असं नाही, पण आम्ही कधी विराटच्या रिसॉर्टला असं ॲज अ फॅमिली कधीच आलो नाही. फर्स्ट टाईम आलो आहे आणि त्यात आम्हाला रूम भेटली नाही आहे. मेन आमच्याकडे 3 छोटे बच्चे आहेत. किती लेट आले तुम्ही लोक. ट्रॅफिक होतं. दिस इज व्हेज आणि नॉनव्हेज वेगळा आहे.
वा मावशी तू बनवलं? आणि काय बनवलं? शिरा मँगो शिरा. लव बर्ड्स जेवला का तू? अँड सासरे बुवा अँड माय ब्रदर आणि माझे पप्पा. गाइस दिस इज नॉनवेज थाली. टेस्ट करिए हमारे शेफ. चिकन राईस ओके नॉट गुड. व्हेजमध्ये होतं तो शिरा होता, भात, डाळ, बटाट्याची भाजी, ती कसली तरी पनीर टिक्कासारखी भाजी होती, ह्याची हिरवा वाटाण्याची, एवढंच होतं. आणि डाळ भात. आई फील कि मुझे गुलाब जाम तो मिलेगा विरार के रिसोर्ट में, बट नहीं, कुछ अलग ही था, वो अच्छा ही नहीं था, मैंने नहीं खाया. ओके, तर मग आम्हाला खूप कंटाळा आला आहे. आता 2 तास राहिला आहे अजून. अद्विक झोपला आहे आणि आता काहीच नाही आहे. सो आम्ही आता 2 तास धम्माल करणार आहे. आणि अर्धे फॅमिली कुठे, अर्धे सगळीकडे हरवले आहेत. गेल्या टायमासारखं कोणच एकत्र नाही आहे. गेल्या टायमाला पण कोण एकत्र नव्हतं. अर्धे स्लाईडवर होते आणि अर्धे वेबपूल साईडला होते. तर आत्ता पण तसंच आहे. पण आता वेबपूल स्टार्ट होईल तर सगळे वेबपूलला जातील. तर आपण बघूया वेबपूल. सो stay tuned. सो गाईज फायनली आमचं मज्जा करून आणि थोडंसं कंटाळा पण आला, पण ठीक आहे, खूप क्राऊड होतं त्यामुळे, पण आम्हाला खूप मज्जा आली आहे. तुला कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. अँड दिस इज आर्ट. नाही, दिस इज आर्ट अँड आर्टिस्ट इज हिअर. वॉटर पार्क. ओके, तर दमायला पण खूप झालंय. नाश्ता पण होता, बहुतेक आपला टाइम निघून गेला वाटतं, नाही माहिती नाही. आम्ही नाश्ता बघतो काय आहे काय नाही. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. तसं पण मी ब्लॉग एंड थोड्या वेळाने करणार होती आता, पण थोड्या वेळाने करेन. गाईज मी खूप स्लिप्पी दिसत असेल आणि माझा व्हॉइस खूप वेगळा येत असेल. ह्याचं कारण आम्ही जस्ट घरी पोचलो आहे आणि मला ब्लॉग एंड करता आला नव्हता, म्हणून मी आता ब्लॉग एंड करते आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे रिसॉर्टचं नाव वगैरे मी कुठे दाखवलं नाही. रिसॉर्टचं नाव होतं वैती एक्वा रिसॉर्ट. आम्ही विरारलाच आहे. ते पिकअप आणि ड्रॉप फ्री होता. तर तुम्हाला लो बजेटमध्ये जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट असं की मी खूप जास्त गाईज सो असं म्हटलं आहे. आपण जेव्हा छोटी क्लिप घेतो ना, आपल्याला कळत नाही की आपण काय बोलतो आहे, काय बोललेलो. तर प्लीज मला जज करू नका या गोष्टींमध्ये. तर थँक्यू.